पाथरी नगर परिषदेत सत्तांतर, उपाध्यक्षपदी शिवसेनेचे आलोक चौधरी, काँग्रेस बहुमत असूनही बाहेर. पाथरी नगर परिषदेत नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या युतीतून सत्ता स्थापना झाली असून उपाध्यक्षपदी शिवसेनेचे नगरसेवक आलोक चौधरी यांची निवड करण्यात आली. स्वीकृत सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीतून माजी नगराध्यक्ष मोईज अन्सारी मास्टर तर काँग्रेसकडून माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची निवड झाली आहे. दुपारी नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित विशेष सभेत पीठासीन अधिकारी कोमल सावरे यांच्या उपस्थितीत व नगराध्यक्ष आसेफ खान यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. सभेत काँग्रेसचे 12 नगरसेवक, शिवसेनेचे 9, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 असे एकूण 23 सदस्य उपस्थित होते. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस युतीकडे 11 सदस्य झाले तर नगराध्यक्षांचे 1 मत धरून युतीकडे एकूण 12 मते झाली. काँग्रेसकडेही 12 मते असल्याने समसमान मते निर्माण झाली. मात्र अध्यक्षांच्या वैयक्तिक अधिकारातील निर्णायक मत शिवसेना गटाच्या बाजूने गेल्याने उपाध्यक्षपदी आलोक चौधरी यांची निवड निश्चित झाली. या निवडीनंतर शिवसेनेचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद भैया खान यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना पाथरी नगर परिषदेला मराठवाड्यातील विकासाचे रोल मॉडेल शहर बनवण्याचा निर्धार व्यक्त केला. सर्व नागरिकांना समान वागणूक देत शहराचा सर्वांगीण विकास, रोजगार निर्मिती, व्यापारासाठी दुकानाचे गाळे, शहरात आधुनिक गार्डनसह विविध विकास कामे मार्गी लावण्यात येतील असं आश्वासन त्यांनी दिलं. निवडीनंतर शहरातून भव्य विजयी रॅली काढण्यात आली. या रॅलीत कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सांगता नगराध्यक्ष खान यांच्या फार्म हाऊसवर आयोजित भोजन व्यवस्थेने झाली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट युतीतून पाथरी नगर परिषदेची सत्ता स्थापन झाल्याने शहराच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला असून आगामी काळात विकासाच्या दिशेने वेगवान पावले पडतील अशी अपेक्षा नागरिकातून व्यक्त होत आहे. आलोक चौधरी साहेब, आज पाथरी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी आपली निवड करण्यात आलेली आहे सर्व बहुमताने. काय सांगणार याच्या बाबतीत आपण? नक्कीच मी सर्वप्रथम आमचे शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि त्याचबरोबर सन्माननीय सईद भैया खान यांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली आणि या संधीचं निश्चितपणे आम्ही सोनं करू. आणि शिवसेनेला ज्या प्रकारे 35 वर्षानंतर गावातल्या 72 मतदारांनी सत्ता बदल केला आहे आणि संधी दिली आणि ही संधीचं आम्ही सोनं करण्यात आम्हाला काम करून दाखवायचं आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही जसं निवडून आलो असं कामाला लागलो. आमचे नगराध्यक्ष आसेफ भैया खान आणि त्याचबरोबर आमचे सर्व नगरसेवक अगदी निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून रोडवरती लोकांच्या समस्या सोडवत आहे. प्रचाराच्या वेळेस शिवसेनेचे नेते सईद खान यांनी काही आश्वासनं दिलेली आहे, जसं की 300 बेडचा दवाखाना आहे, 1200 दुकानं तयार करणार आहेत आणि अजून बरेचसे असे आश्वासनं दिलेली आहेत. नक्कीच सईद भैया खान या आश्वासनाचं पूर्तता करणारं नेतृत्व आहे आणि त्यामुळेच अगदी थोड्या कालावधीमध्ये त्यांनी राज्यभर आपला ठसा पोहोचवलेला आहे. पाथरी नगरपालिकेमध्ये सईद भाईंनी आश्वासनच नाही दिली तर सत्तेत येण्यापूर्वी त्यांनी कामं पूर्णसुद्धा केलेली. मग 2200 घरकुल असतील, छत्रपती शिवरायांचा पुतळा असेल, 25 कोटी रुपयाचा रोड फंड असेल, त्याचबरोबर साई विकास आराखड्यासाठी 160 कोटी रुपयाचा निधी असेल. ही सर्व कामं केली आणि ही जनतेनं पाहिली आणि त्यानंतर जनतेनं मोठा मॅन्डेट शिवसेनेला दिला. शिवसेनेचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून दिले आणि भविष्यातसुद्धा सईद भैया जसं पाथरी आम्ही सईद भैयाच्या नेतृत्वामध्ये एक विकासाचं मॉडेल करणार आहोत. आम्हाला बराच बॅकलॉग अजून बाकी आहे पाथरी शहरात. इतक्या वर्षामध्ये अजूनही पाथरीमध्ये ज्याला बेसिक म्हणतो हा डेव्हलपमेंट झालेला नाही, विकास झालेला नाही. गार्डन नाही, आम्ही गार्डन करू. नाट्यगृह नाही, नाट्यगृह करू. ऑडिटोरियम हॉल करू. या सगळ्या गोष्टी अजूनही राहिलेल्या आहेत. क्रीडा संकुल नाही, ते सुद्धा आम्ही करू आणि सर्व म्हणजे शोषित वंचिताला न्याय द्यायचा आमचा या नगरपालिकेच्या माध्यमातून प्रयत्न असतो. उपनगराध्यक्षपदासाठी आपली सरकार म्हणजे लंगडी सरकार होती, पण आदरणीय राजेश विटेकर आमदार साहेब यांनी ती पूर्ण केलेली आहे, त्याची पूर्तता पूर्ण केली. काय म्हणणार? आपण जसं म्हणतात लंगडी अजिबात नव्हती, कारण की बहुमतानं शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आला होता. पण काही नगरसेवकाच्या जे उमेदवार आहेत आमचे शिवसेनेचे, काही थोड्या मतानं पराभूत झाले. तर शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून दिला होता आणि त्यानंतर आमच्या 9 नगरसेवक आले आणि मी या निमित्तानं राजेदादाचे सुद्धा आभार व्यक्त करतो की त्यांनीसुद्धा जनतेचा कॉल पाहून जनतेनं सत्ता परिवर्तन केलं हे लक्षात घेऊन आणि विकासाच्या दृष्टीनं एक स्थिर नगरपालिका असावी या दृष्टीनं आम्हाला त्यांनी मदत केली आणि त्यांच्या मदतीनं आम्ही आता एक बहुमत मिळून
एक चांगल्या प्रकारे आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून काम करू. 9 नगरसेवक होते, त्याच्यातून आपलीच एक उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. नाही, माझी एकट्याची निवड करण्यात आली. ही आमची पक्षाची बैठक झाली, आमच्या सर्व सदस्याची बैठक झाली आणि त्यामध्ये सर्वानुमते सईद भैयाने हा निर्णय घेतलेला आहे. सगळ्यांना विचारात घेऊन लोकशाही प्रक्रियेद्वारे ही निवड करण्यात आलेली आहे. आणि सईद भैयानं, मी जसं म्हणत होतो की एक विकासाभिमुख नेतृत्व आहे आणि सईद भैयानं हेच केलं की एक सामाजिक समीकरणसुद्धा बनवण्याचा यामध्ये प्रयत्न केला. या निवडीमागं नगराध्यक्ष हा मुस्लिम समाजाचा होता आणि सामाजिक समीकरण राहिलं पाहिजे म्हणून उपाध्यक्ष हा हिंदू समाजामध्ये द्यायचा, अशी भूमिका सईद भैयाची राहिली आणि त्या दृष्टीने हिंदू समाजाला त्यांनी उपाध्यक्षपद दिलं. मी पुन्हा त्यांचे आभार व्यक्त करतो आणि पाथरीकरांना हेच सांगतो की विकासाभिमुख नेतृत्व मी म्हणल्याप्रमाणे की आलेलं आहे आणि निश्चितपणे आम्ही भविष्यामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये चांगल्या प्रकारे काम करू. थँक्यू. कायदा लाईव्ह बातमीसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अजहर हादगावकर, संपादक सौदागर मोहम्मद रफी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.